खाली जाऊन बसेल आणि सगळे पैसे माझ्या बाळाला मिळतील। आता बाबासाहेबांनी बौद्ध धम्म स्वीकारला, बाबासाहेबांच्या मागे मागे बाबासाहेबांच्या सगळ्या अनुयायींनी बौद्ध धम्म स्वीकारला। आता जाती आमच्यामध्ये राहिल्या नाहीत। आता आमच्या स्त्रीला स्वप्न काय येतात माहित आहे? आमच्या एखाद्या स्त्रीला आता स्वप्न पडतं, जिचं बाळ जर 10-12 वर्षाचं झालं तर तिला स्वप्न येतं, सुप्रीम कोर्टचा जज आज 40 वर्षाचा आहे, माझं बाळ ज्या दिवशी 20-25 वर्षाचं होईल, 28 वर्षाचं होईल, त्या दिवशी तो रिटायरमेंटला आलेला असेल आणि जसंही तो रिटायर होईल माझं बाळ जाऊन त्या सुप्रीम कोर्टच्या जजच्या खुर्चीमध्ये जाऊन बसेल। बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतरामुळे केवळ आमच्या राहणीमानामध्येच फरक घडला नाही, तर आम्हाला पडणाऱ्या स्वप्नांमध्येही बाबासाहेब आंबेडकरांनी बदल घडवून दाखवला। हे बाबासाहेब आंबेडकरांच्या धर्मांतराचं आज फलित आहे की आज बाबासाहेबांमुळे नाही, अन्यथा आरक्षण या महाराष्ट्रामध्ये अनुसूचित जातीमध्ये 58 जातींना मिळतं। 58 कास्ट आहे, 58 काय 59 आहे, 59 कास्ट या अनुसूचित जातीमध्ये आहे ज्यांना आरक्षण मिळतं। आजही मी त्या वेगवेगळ्या जातींचं नाव घेऊ इच्छित नाही, परंतु आजही त्यांना पारंपरिक कामं आजही त्यांना देऊन ठेवलेली आहे। मी एखाद्या गावामध्ये गेलो की हलगी वाजवायचं काम एका विशिष्ट जातीच्या मुलाला दिलं जातं, मग मी आमच्या बौद्ध आयोजकांना विचारतो, ही हलगी तुम्ही का नाही वाजवत? नाही म्हणे आम्ही नाही वाजवत, ते त्यांचं पारंपरिक काम आहे। दोघंही अनुसूचित जातीतलेच आहेत, हाही अनुसूचित जातीचा आहे पण तो बौद्ध झाला, तोही अनुसूचित जातीमध्ये आहे पण तो बौद्ध नाही झाला, मग आरक्षण तर दोघांनाही समान मिळतंय। मग तो अजूनही त्याचं पारंपरिक काम सोडत नाही आणि मात्र आम्ही आमचे पारंपरिक कामं सोडले। हा बदल कशामुळे झाला? या देशामध्ये आमची जी परिस्थिती बदलली ती आरक्षणामुळे बदलली नाही, आमची परिस्थिती जी बदलली ती बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या धम्मामुळे आमची ही परिस्थिती बदलली। या औरंगाबादमध्ये आरक्षणाचा एक खूप मोठा लढा सुरू आहे सध्या। मराठा आरक्षणाचा एक खूप मोठा प्रश्न जारांगे पाटलांच्या माध्यमातून या औरंगाबादमध्ये सुरू आहे आणि मी मागेही आलो होतो, त्यांच्या आंदोलनाला भेट दिली आणि तिथेही आम्ही सांगितलं की आम्ही आरक्षणाचे लाभार्थी आहोत, आम्ही आरक्षण घेतो, त्यामुळे आरक्षणासाठी जे मागणी करत असतील त्यांना आमचा पूर्ण पाठिंबा असेल। मराठा आरक्षणाला आमचा पूर्ण पाठिंबा, परंतु आपल्यालाही माहित आहे की मराठा आरक्षण देत आहेत कशी मस्करी चालवली आहे, जसे व्हिडिओ रिलीज होत आहेत, एकनाथ शिंदे असतील, फडणवीस असतील, कशा पद्धतीने या लोकांना खेळवत ठेवलेला आहे। मी आजच्या या मंचकाच्या माध्यमातून जारांगे पाटलांपर्यंत हा मेसेज देऊ इच्छितो की ही व्यवस्था तुम्हाला कधीही न्याय देणार नाही, ही ब्राह्मणी व्यवस्था न्याय देणार नाही। संविधान म्हणत नाहीये, या देशाचा संविधान मराठ्यांच्या बाजूचा आहे, बौद्धांच्या बाजूचा आहे, मुसलमानांच्या बाजूचा आहे, सिखांच्या बाजूचा आहे, ख्रिश्चनांच्या बाजूचा आहे, ब्राह्मणांच्याही बाजूचा आहे। या देशाचं संविधान कुणाबरोबरही भेदभाव करत नाही। या देशाचा संविधान मराठ्यांच्या बाजूचा आहे, पण या देशाचा संविधान ज्यांच्या हातात आहे ते तुमच्या बाजूचे नाही, ते तुम्हाला अधिकार देऊ इच्छित नाही। आणि म्हणून मी फक्त जारांगे पाटलांना एवढंच सांगू इच्छितो, ही व्यवस्था जर तुम्हाला न्याय देऊ इच्छित नसेल तर जी भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी घेतली ती भूमिका जारांगे पाटलांनी घ्यावी। जो धर्म तुम्हाला त्या पद्धतीने जर न्याय देत नसेल तर बाबासाहेब आंबेडकरांच्या पावलावर पाऊल ठेवून जारांगे पाटलांनी बौद्ध धर्म स्वीकारावा। आम्ही आमचं आरक्षण त्यांना देऊ, आम्ही आमचं आरक्षण त्यांना देऊ। तुम्हाला इतर जातीतले धर्मातली लोक आरक्षण देत नसते, आम्ही आमचं आरक्षण मागे घेऊ आणि तुम्हाला देऊ की आमचा मोठा भाऊ आमच्या धम्मामध्ये परत येत असेल तर आम्ही त्याचं स्वागत त्या ठिकाणी करू। बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हा जो धम्म देऊन गेले बघा, 5 डिसेंबर 1956च्या रात्री 2 वाजता म्हणजे 6 डिसेंबर रात्री 2 वाजता बाबासाहेब आंबेडकरांचं महापरिनिर्वाण झालं, झोपेतच झालं। 2 वाजता ही वेळ याच्यासाठी सांगतोय की 2 वाजेपर्यंत बाबासाहेब आंबेडकर जागे होते आणि बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या
शेवटचा जो ग्रंथ बाबासाहेबांनी निर्माण केला होता त्याची प्रस्तावना बाबासाहेब लिहित होते. शेवटच्या श्वासापर्यंत बाबासाहेब आंबेडकर त्यांच्या परिवाराची काळजी करत नव्हते की मी गेल्यानंतर माझ्या संपत्तीची विल्हेवाट लावण्यासाठी, माझ्या संपत्तीची वाटणी करण्यासाठी बाबासाहेब त्यांच्या प्रॉपर्टीची विल तयार करत नव्हते. काय करत होते माहित आहे? बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ पूर्ण करत बसले होते. का तर मी गेल्यानंतर माझ्या समाजाने, माझ्या अनुयायांनी, माझ्या लोकांनी बुद्धाचा धम्म व्यवस्थित पालन केला पाहिजे, यासाठी शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासाठी तो ग्रंथ तयार करून जात होते. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला हा धम्म का दिला? मी एकदम शॉर्ट मध्ये सांगतो, कारण पुन्हा गायनाला पण वेळ दिला पाहिजे. बाबासाहेब आंबेडकरांची संपूर्ण चळवळ एक 5 ते 10 मिनिटात तुम्हाला सांगू इच्छितो. 1917 साली बाबासाहेब आंबेडकर त्यांचं उच्च शिक्षण पूर्ण करून भारतात परतले. भारतात आल्यानंतर भारतामध्ये एक प्रमुख घटना त्या साली घडत होती, ती म्हणजे साऊथ ब्युरो कमिटी आणि सायमन कमिशन भारतात येणार होतं. हे सायमन कमिशन भारतात आल्यानंतर भारतातल्या लोकांची पाहणी करून त्यांना मतांचा अधिकार द्यायला या देशामध्ये पाठवण्यात येणार होतं. हे सायमन कमिशन भारतात आल्यानंतर गांधींनी या सायमन कमिशनची छुपे भेट घेतली आणि गांधींनी सायमन कमिशनला सांगितलं की तुम्ही भारतामध्ये आला, तुमचं स्वागत आहे, पण आमच्या धर्माच्या बाबतीत तुम्ही इंटरफेअर करायचं नाही, त्याच्यात ढवळाढवळ करायची नाही. सायमनने सांगितलं आम्हाला तुमच्या धर्माशी काही घेणं देणं नाही, आम्ही या देशात मतांचा अधिकार कुणाला द्यायचा त्याची पाहणी करायला आलेलो. आणि मग गांधींनी सांगितलं जर तुम्हाला या देशात मतांचा अधिकार द्यायचा असेल तो 3 वर्गांना दिला पाहिजे. सायमनने विचारलं कोणते 3 वर्ग? गांधींनी सांगितलं या देशामध्ये जी लोक 8वी पास झाल्याचा पुरावा दाखवू शकतात, ज्यांच्याकडे 8वी पास झाल्याचा पुरावा आहे, अशा लोकांना मतांचा अधिकार द्या. जी लोक टॅक्स भरतात, इन्कम टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स, त्याच लोकांना मतांचा अधिकार द्या. आणि 3रा वर्ग राजे, महाराजे आणि संस्थानिक या 3 वर्गांना मतांचा अधिकार मिळाला पाहिजे. ही माहिती बाबासाहेब आंबेडकरांना मिळाली. बाबासाहेबांना लक्षात आलं की गांधींनी अशा पद्धतीची मागणी सायमन साऊथ ब्युरोकडे केलेली आहे आणि ही मागणी जर मान्य झाली तर आम्हाला कुणालाच मतांचा अधिकार मिळणार नाही. बाबासाहेब आंबेडकर सायमन कमिशनला सगळ्यांसमोर भेटायला गेले. बाबासाहेबांनी सायमन कमिशनला समजावून सांगितलं की गांधींच्या मागणीनुसार जर तुम्ही आम्हाला मतांचा अधिकार द्याल, या देशात मतांचा अधिकार लागू कराल, तर आम्हाला मतांचा अधिकारच मिळणार नाही. सायमनने बाबासाहेबांना प्रश्न केला की कसा मिळणार नाही, जरा आम्हाला समजून सांगा. बाबासाहेबांनी समजून सांगितलं की मनूच्या कायद्यानुसार, मनुस्मृतीनुसार आम्हाला शिक्षण घेण्याचा अधिकारच नाही, आम्हाला शाळेत जाण्याची परवानगीच नाही. जर आम्हाला अभ्यास करायचा, शिक्षणाचा अधिकारच नसेल तर 8वी पास झाल्याचा पुरावा कुठून दाखवणार? आम्हाला मनूच्या कायद्यानुसार, मनुस्मृतीनुसार आम्हाला जमीन विकत घ्यायचा अधिकार नाही, पैसे कमवण्याचा अधिकार नाही, नोकऱ्यांचा अधिकार नाही. जर आमच्याकडे नोकऱ्याच नसतील, पैसेच नसतील, जमिनीच नसतील तर आम्ही पैशावर, जमिनीवर कर भरल्याची पावती कुठून दाखवणार? आमच्यामध्ये कोणी राजे नाही, संस्थानिक नाही. त्यामुळे गांधींच्या मागणीनुसार जर तुम्ही या देशाला मतांचा अधिकार देत असाल तर आम्हाला कुणालाही मतांचा अधिकार मिळणार नाही. तर सायमनने प्रश्न केला मग या सगळ्यांना जर मतांचा अधिकार द्यायचा असेल तर आम्ही काय केलं पाहिजे? बाबासाहेबांनी सांगितलं की एक गोष्ट या देशामध्ये आम्ही सिद्ध करून देऊ शकतो, ती म्हणजे आम्ही या देशात जन्माला आलो आणि दरवर्षी आमचं वय वाढतं. त्यामुळे तुम्हाला जर मतांचा अधिकार द्यायचा असेल तर आमच्या वयाच्या आधारावर द्या. सायमनला ही गोष्ट पटली आणि सायमन कमिशनने अडल्ट फ्रँचाईज नावाचा कलम तयार केला आणि या देशामध्ये 21 वर्षाच्या प्रत्येक स्त्रीला आणि प्रत्येक पुरुषाला मतांचा अधिकार बहाल करून टाकला. 21 वर्षावरनं ते आता 18 वर्षावर आलेलं आहे. या देशात जर प्रत्येकाला मताचा अधिकार मिळतो तर ती केवळ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची देण आहे. एकीकडे गांधींची मागणी होती की मतांचा अधिकार फक्त शिकलेल्या लोकांना, शिकायचा अधिकार त्यावेळेस कुणाला होता? ब्राह्मणांना. प्रॉपर्टी टॅक्स, कमाई करण्याचा अधिकार, पैसे कमवण्याचा अधिकार वैश्य, राजे, महाराजे, संस्थानिक, क्षत्रिय
म्हणजे या देशामध्ये मतांचा अधिकार हा केवळ ब्राह्मण, वैश्य आणि क्षत्रिय या तिघांनाच मिळायला हवा, अशा पद्धतीची मागणी गांधींची होती. एवढंच नाही, बाळ गंगाधर टिळक नावाच्या ब्राह्मणानं महाराष्ट्रामध्ये या सभा आयोजित केल्या आणि सभेमधून त्यांचे जे ब्रीदवाक्य आहे तेही ब्रीदवाक्य तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. टिळकांच्या म्हणण्यानुसार तेली, तंबोली आणि कुलभटांना संसदेत जाऊन काय नांगर हाकायचा, हे वाक्य आहे बाळ गंगाधर टिळक याचं. जे कुणबी, जे मराठा आज त्याच फडणवीसाचा